आज आपण मुंबई येथील आझाद मैदानामध्ये आलेलो आहे। तरी उपोषणकर्त्यांच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहे आपण ते त्यांना विचारणार आहे। काय मागणी आहे तुमची? पुणे विकास प्राधिकरण हे जेव्हापासून स्थापन केलेलं आहे महाराष्ट्र शासनाने तेव्हापासून ते बिनधक्कपणे खोटे दस्तावेज घेऊन कंप्लीशन सर्टिफिकेट देणे, विविध परवानग्या देणे, याचे 100च्या वरती पुरावे मंत्रालयात सबमिट करून प्रधानमंत्री कार्यालयात सबमिट करून 1 वर्षाच्या वरती कालावधी झाला असताना सुद्धा याच्यावर महाराष्ट्र शासन कुठलीही कारवाई करत नाही। तर हे घोटाळे करणारे तत्कालीन अधिकारी सुहास दिवसे यांच्यावर कायदेशीर चौकशी करून कारवाई करण्यात यावी। संबंधित बिल्डर, विकसक, इंजिनियर व तिथले भ्रष्ट अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व लोकांना ज्या सुखसुविधा आहे, जे शासनाने नियम घालून दिलेले त्या नियमाप्रमाणे नियमाची पालन व्हावे, एवढीच मागणी तुमची? 10 खासगी शाळांच्या वरती कारवाई झाली पाहिजे। जिल्हा प्रशासन पुणे यांच्याकडून सदर शाळांची चौकशी झाली असताना सुद्धा गेल्या 15 महिन्यापासून शिक्षण संचालकांनी जे पाठवलेले अहवाल मंत्रालयामध्ये प्रलंबित आहेत त्या अहवालावरती शिक्षण विभागाकडून कारवाई झाली पाहिजे। सदर दोषी शाळांवरती कारवाई झाली पाहिजे। तसेच सन 2018-19 पासून शाळांनी नियमबाह्य पद्धतीने पालकांकडून जी फी वसुली केलेली आहे ती फी पालकांना परत मिळाली पाहिजे आणि या दोषी शाळांच्या वरती शासनाने ताब्यात घेऊन त्यांच्यावरती प्रशासक नेमून जिल्हा शिक्षण विभागामार्फत त्यांचा कारभार करण्यात यावा ही आमची मागणी आहे। आमच्यावर वारंवार घडत गेलेल्या अन्यायावर आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले याबाबत आणि शिरूर पोलीस स्टेशन पुणे पोलिसांनी आम्ही दिलेल्या तक्रारीवर कारवाई न केल्यास आम्हाला या सगळ्या गुन्ह्यांवर आम्हाला न्याय मिळावा आणि त्यांनी नियमाप्रमाणे योग्य कारवाई करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा एवढीच मागणी। दडपशाही, भ्रष्टाचारी शाळा, मुजोर पोलीस अधिकाऱ्यांच्यावर कारवाई, नियमबाह्य शाळांच्यावर कारवाई, शिक्षण आमच्या हक्काचं, पोलिसांची दडपशाही, भ्रष्टाचारी शाळा